हॅलो एव्हरीवन. आजच्या या सेशनमध्ये आपण एक अरेवर नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अगोदर आपण ही जशी DSAवर नवीन प्लेलिस्ट चालू केलेली आहे. आपण ह्या प्लेलिस्टमध्ये अरे हा पहिला टॉपिक कवर केलेला आहे व त्याच्यावर गेल्या सेशन्सपासून आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आलो. तर या सेशनमध्ये आपण एक नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आपल्याला गिवन अरे असेल, आपल्याला त्याचं एक एलिमेंट रिमूव्ह करायचं आहे. आता हा प्रॉब्लेम मागच्याच प्रॉब्लेमसारखा आहे. इन्सर्ट करताना आपण एक एलिमेंट इन्सर्ट केला, पण त्याचे जे पुढचे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला एक एक शफल पुढे मेमरी एक स्पेस पुढे सॅपल करायला लागला आहे. आता सिमिलरली इकडे आहे की आपण एक एलिमेंट रिमूव्ह तर केला, पण त्याचं सिक्वेन्शियल बिघडेल ना, की मध्ये ती जागा रिकामी राहिली तर पुढचे एलिमेंट्स तसे गॅप पडेल त्यांच्यामध्ये. तर आपल्याला काय करायचं, एक एलिमेंट जर रिमूव्ह केला तर एक जे पुढचे एलिमेंट आहेत ते आपल्याला एक पार्टी घ्यायचे आहेत. आता मी तुम्हाला पहिलं पेंट ह्याच्यामध्ये सांगतो. आता समजा इकडे एक मिनटं. आता समजा इकडे हा गिवन अरे असेल आणि ह्यांनी डिफाईन केले की 30 हा एलिमेंट हे रिमूव्ह करायचा आहे या अरेमधनं. आता रिमूव्ह करताना एक मिनटं, हा रिमूव्ह केला समजा एलिमेंट. आता हा रिमूव्ह जर केला तर ही व्हॅल्यू तर एम्प्टी राहणार ना. मग ही व्हॅल्यू एम्प्टी राहणार, मग काय होणार, हे पुढचे मेमरी सिक्वेन्शियलीमध्ये स्टोअर होणार का? नाही, हा मध्ये एम्प्टी झाला. मग यासाठी आपल्याला काय करायचं, हा एलिमेंट जर रिमूव्ह केला तर आपल्याला हे जे पुढचे एलिमेंट्स आहेत हे जे पुढचे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला एक एक पुढे आणायचे आहेत. असे करून आता हा लास्टचा जो आहे तो एम्प्टी राहणार व तिकडे कुठलेही गार्बेज व्हॅल्यू स्टोअर असणार. तर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता सॉल्व्ह करत असताना आपण एक लाईव्ह ॲप्लिकेशनवर बघू की कुठे हा ॲप्लाय ॲल्गोरिथम होऊ शकतो. तर हे आपण अरेच्या सेशनमध्ये पाहिलं की अरे काय आहे व त्याचं आपण डिक्लेअर कसं करतात, त्याचं सिंटॅक्स काय आहे, हा त्याचा डेटा टाईप आहे, हा रेफरन्स व्हेरिएबल आहे, हा ऑब्जेक्ट आहे. रेफरन्स व्हेरिएबल हा स्टोअर होतो स्टॅक मेमरीमध्ये, ऑब्जेक्ट स्टोअर होतो हा हीप मेमरीमध्ये. आता हे ऑब्जेक्टचे जे एलिमेंट आहे ते या रेफरन्स व्हेरिएबलने कॉल होतात. तर आपण आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत विथ नॉन रिटर्न टाईप या मेथडनी. तर पहिलं आपल्याला इकडे समजा त्यांनी व्हॅल्यू दिली आहे की रिमूव्ह एलिमेंट करायचं आहे 50. आता इकडे फक्त त्यांनी एलिमेंट दिले की कोणता रिमूव्ह करायचा. तुम्हाला अरेमध्ये अजून एकदा सांगितलेलं की आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की अरे हे सिक्वेन्शियली स्टोअर होतं आणि एलिमेंट्स त्याच्यामध्ये, आणि आपण जेव्हा कॉल करतो ते या इंडेक्स व्हॅल्यूने कॉल करतो, कॉलवर डेटा रिट्राईव्ह करतो. बट जे सिस्टम जे आहे ते ॲड्रेसनुसार या एलिमेंट्सला स्टोअर करते व रिट्राईव्ह करते. हे 3 पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे अरेमध्ये.
आता इकडे आपण परत येऊया आपल्या प्रोग्रामकडे. आता ह्यानी काय इकडे दिले आपल्याला, ह्यानी दिलं फक्त एलिमेंट हा 50 जो एलिमेंट आहे अरेमध्ये तो रिमूव्ह करायचा आहे. आता कोणत्या बेसिसवर रिमूव्ह करायचं, का इथे इंडेक्स व्हॅल्यू दिलेली नाही आहे की बाबा हा इंडेक्स आहे आणि ही एलिमेंट आहे, तर आपल्याला हे एलिमेंट तो उडवायचा आहे व्हॅल्यू, आणि त्याच्याकडनं आपण प्रॉपरली सॉर्ट करायचं असतं, पण त्यांनी इथे व्हॅल्यू दिलीच नाही. मग यासाठी आपल्याला पहिले इंडेक्स व्हॅल्यू फाईंड करायची. आता इंडेक्स व्हॅल्यू फाईंड करायला पहिलं आपल्याला इंडेक्स व्हॅल्यू ही फाईंड करायला आपल्याला एक नवीन मेथड करावं लागेल, आणि तिकडे आपल्याला या अरेची इंडेक्स व्हॅल्यू या एलिमेंटसाठी फाईंड करावं लागेल. तर त्याच्यासाठी आपण पहिलं एक इंडेक्स म्हणून एक पहिला व्हेरिएबल स्टोअर करूया आणि व्हेरिएबल मेथड कॉल करूया फाईंड इंडेक्स, आणि हे अरे पास करूया विथ एलिमेंट. ओके, स्टॅटिक इंट फाइंड इंडेक्स इंट ARR ऑफ इंट एलिमेंट. आता ही ARRची जर लेंथ 1पेक्षा कमी असेल तर ते आपल्याला डिरेक्टली -1 रिटर्न करायचं आहे. हे आपण मागच्या सेशन्समध्ये पाहिलेलं आहे. नाहीतर आपल्याला इथे लूप आयट्रेट चालू करायचं आहे, ती कुठपर्यंत, या लेंथपर्यंत i++. आता इफ ARR ऑफ i ची व्हॅल्यू जर ही एलिमेंट असेल तर आपल्याला काय करायचं, फक्त रिटर्न इंडेक्स करायचं, कारण इंडेक्स हा आयपासून चालू होतो ना. ARR ऑफ आयला कोणती पोझिशन आहे 0ला, तर 10. तर हा आयच आपल्याला इंडेक्स रिटर्न, हा आयच इंडेक्स व्हॅल्यू असतो आणि आपल्याला हाच रिटर्न करायचा इथे. ओके, जर नसेल हा एलिमेंट या अरेमध्ये तर रिटर्न सिम्पली -1 करायचं. आता इकडे ह्याला 50 आता हिने सेंड केलं तर इथे इंडेक्स व्हॅल्यू त्याची काय येणार, 0 1 2 3 4 व्हॅल्यू इकडे येणार आणि या व्हेरिएबलमध्ये 4 स्टोअर होणार. आता आपल्याला इकडे नवीन मेथड्स क्रिएट करायची अजून एक, जी सिम्पली नॉन रिटर्न टाईप असेल. ती आपल्याला काय करायची आहे, रिमूव्ह एलिमेंट ARR आणि इंडेक्स व्हॅल. बरोबर. आता आपल्याला एक लूप चालू करायचं आहे. आता हा जो लूप जो चालू होणार तो या इंडेक्स व्हॅलपासून होणार. आपण त्या पाहिलं ना, इकडून 30 व्हॅल्यू जी होती आपण ती रिमूव्ह करायला ह्या इंडेक्सपासून चालू करणार. पुढे एलिमेंट, पुढचे एलिमेंट आपल्याला एक शफल करायचं. मग या जे पाठचे जे एलिमेंट्स आहेत त्याच्याशी आपल्याला काही संबंध नाही. आपल्याला फक्त जिथून आपल्याला जी व्हॅल्यू रिमूव्ह करायची आहे तिथून ती व्हॅल्यू रिमूव्ह तर केली, पण त्याच्या पुढच्या एलिमेंट्स आपल्याला पाठी सरकवायचे. तर त्यासाठी आपल्याला चालू करायचं आहे इंडेक्सपासून, इंडेक्स पोझिशनपासून i < ARR डॉट लेंथ आणि i++ इन्क्रीमेंट करायचं. आता काय करायचं, इकडे ARR ऑफ आयच्या पोझिशनमध्ये आहे ना, करंट इंडेक्स पोझिशनमध्ये ARR ऑफ i+1 द्यायचं आहे, आणि ही जी लेंथ आहे ती -1 होणार. का, आता मी सांगतो तुम्हाला. आता इथे जर आला 70 इकडे प्लेस झालं, बरोबर. आता 70च्या पुढे तर काय व्हॅल्यू नाही आहे, मग आपल्याला इथेच ह्या टर्मिनेट लूप करायचं आहे की या पोझिशन लेंथ -1ला आला तर आपल्याला हा लूप टर्मिनेट करायचा. आता हा झाला आपला प्रोग्राम. त्याच्यामध्ये आपण 2 मेथड यूज केलेत. पहिला एक इंडेक्स व्हॅल्यू फाइंड केलं आणि सेकंडमध्ये आपण एलिमेंट रिमूव्ह केलं. आता सिम्पली आपल्याला प्रिंट करायचं आउटपुटमध्ये काय येतं आहे. ओके, तर आपण प्रिंट मेन मेथडमध्ये आपण आउटपुट अरेचे एलिमेंट्स डिस्प्ले करणार. आणि इथे न्यू लाईनमध्ये ओके अशा आपण समजून एकच लाईनमध्ये प्रिंट केलेलं आहे. हे बघू.
आता बघा आपण सिक्वेन्शियली पहिल्या इनिशियल स्टेजला अरे ही व्हॅल्यू प्रॉपर सिक्वेन्शियली स्टोअर झाली 1 to 30. पण जर सेकंड ह्याच्यामध्ये आपण इंडेक्स व्हॅल्यू ही 5पासून चालू केली तर तिथे ही व्हॅल्यू इकडून रिमूव्ह झाली आणि जी पुढची व्हॅल्यू आहे ती एक एक व्हॅल्यू पुढे प्लेस होत गेली. आता लास्टला जी आहे तर तुम्ही बोलाल की 100 डबल का आले, तर 100 ही गार्बेज कलेक्शन व्हॅल्यू आहे, ही ऑटोमॅटिकली कन्सिडर नाही होणार, ही व्हॅल्यू प्रोग्राम नंतर रिमूव्ह करणार. अशा पद्धतीने आपण हा आजचा सम ॲल्गोरिथम बघितला की ॲरेच्या एलिमेंटमधून कसं रिमूव्ह करतात. आता सेम जर हा आपण लाईव्ह ॲप्लिकेशनवर पाहिला आता इथे आपल्याला अरेची सेट्स आहेत. आता समजा बुक माय शोमध्ये एक कस्टमर आला आणि त्यांनी एक बुक शो केलं, त्याच्यामध्ये त्यांनी एक फर्स्ट सीट बुक केली, सेकंड सीट बुक केली, 3 कस्टमरनी 3 सीट बुक केले. आता जो सेकंड कस्टमर आहे आता हे इनिशियल स्टेजला तिन्ही सीट बुक्स आहेत. ओके, आता सेकंड कस्टमर आहे त्यांनी ही सीट कॅन्सल केली, आता ही सेकंड सीट एम्प्टी झाली. आता ही सेकंड सीट एम्प्टी झाली तर चौथा कस्टमर आला त्याला आपण चौथी सीट नाही देऊ शकत. पहिलं आपल्याला हे जे आहेत ते ही सीट फुल करावं लागणार. त्यासाठी तिसरी तर ऑलरेडी बुक आहे, पण एक एक आपल्याला हे इनिशियल स्टेजला पुढे पुढे होत जाणार. तर अशा पद्धतीने हा ॲल्गोरिथम आपण अप्लाय केला. आय होप तुम्हाला कळायला असेल. थँक्यू. दॅट्स इट फ्रॉम द सेशन.